back to Arya's Star Chemistry. In today's session, I am going to discuss the endothermic and exothermic process and reaction. In my previous video, we discussed about the four type of chemical reaction, and in today's session, we are going to discuss the endothermic and exothermic process and reaction. आजच्या सेशनमध्ये आपल्याला एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक प्रोसेस आणि त्याच्या रिॲक्शन पाहायचे. आता आपल्याला एंडोथर्मिक प्रोसेस अँड एक्झोथर्मिक प्रोसेस म्हणजे काय आहे हे आपल्याला सुरुवातीला पाहायचं आहे. व्हॉट इज मीन बाय एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक प्रोसेस? लेट अस सी हिअर. हीट इज ॲब्सॉर्ब अँड गिव्हन अवे इन व्हेरियस प्रोसेस अँड रिॲक्शन अकॉर्डिंगली. Process and reaction are classified as endothermic and exothermic. बघा, जेव्हा हीट इज ॲब्सॉर्ब, जेव्हा आपण हीट ॲब्सॉर्ब करतो म्हणजे हीट घेतली जाते आणि त्यावेळेस त्याला काय म्हणायचं? एंडोथर्मिक म्हणायचं. काय म्हणायचं? एंडोथर्मिक. आणि हीट जर गिव्हन अवे म्हणजे हीट जर बाहेर टाकत असेल, जर प्रोसेस असेल किंवा रिॲक्शनमध्ये हीट जर बाहेर पडत असेल तर आपण याला म्हणायचं एक्झोथर्मिक प्रोसेस. समजला? तर आपल्याला पुढे काय बघायचं? काही त्याचे एक्झाम्पल बघायचे. आपण त्याच्या प्रोसेस बघून बघा. एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक प्रोसेस. काय सांगितलं? एंडोथर्मिक म्हणजे काय करायचं? हीट ॲब्सॉर्ब करायचे. बघा, काही एक्झाम्पल आहेत ते. हीट फ्रॉम द आउटसाइड इज ॲब्सॉर्ब ड्युरिंग द सम फिजिकल चेंजेस. काही फिजिकल, आता इन अवर डेली लाईफ काही फिजिकल चेंजेस होत आहेत. आता फिजिकल चेंजेसमध्ये फॉर एक्झाम्पल जर आपण आईस असेल आणि आईसचं काय होते, जर लिक्विड होत असेल, हा काय आहे? फिजिकल चेंजेस आहे. ज्यावेळेस आईसचं लिक्विड होते त्यावेळेस हा जो आईस आहे, हा आईस काय करतोय तर बाहेरचा जो वातावरण आहे, बाहेरचं टेम्परेचर काय करतोय? ॲब्सॉर्ब करतोय, बाहेरची हीट ॲब्सॉर्ब करतोय. आणि ॲब्सॉर्ब केल्यामुळे त्याचं सॉलिड टू लिक्विडमध्ये कन्व्हर्जन होते. आणि तेच फॉर एक्झाम्पल बघा, मेल्टिंग ऑफ आईस. म्हणजेच हा आईस मेल्ट होण्यासाठी बाहेरून हीट ॲब्सॉर्ब केली जाते. याला आपण काय म्हणतोय? एंडोथर्मिक. यालाच काय म्हणायचं? एंडोथर्मिक प्रोसेस म्हणायचं. किंवा दुसरं एक्झाम्पल बघूया. डिझोल्युशन ऑफ पोटॅशियम नायट्रेट. पोटॅशियम नायट्रेट म्हणजे KNO3 इन ए वॉटर. काय करायचंय? KNO3 म्हणजेच पोटॅशियम नायट्रेट इन ए सॉलिड स्टेटमध्ये घ्यायचं आहे आणि हे काय करायचं आहे? डिस्टिल्ड वॉटरमध्ये टाकायचं आहे, पाण्यामध्ये टाकायचं आहे. त्यावेळेस ह्याचं काय होईल? तो डिझॉल्व्ह होईल. पोटॅशियम नायट्रेट डिझॉल्व्ह होईल. पण ज्यावेळेस पोटॅशियम नायट्रेट ज्यावेळेस आपण पाण्यामध्ये टाकतोय त्यावेळेस काय करावं लागतं? तर तो विरघळण्यासाठी बाहेरून हीट काय करावी लागते? ॲब्सॉर्ब करावी लागते. म्हणजे ॲब्सॉर्ब केली जाते. पोटॅशियम नायट्रेट हा काय करतो? हीट ॲब्सॉर्ब करतो बाहेरून आणि त्यावेळेस ते सोल्युशन काय होते? डिझॉल्व्ह होते. म्हणजेच दिस रिॲक्शन इज एंडोथर्मिक रिॲक्शन. म्हणजेच आपण ह्या प्रोसेसला काय म्हणतोय? एंडोथर्मिक प्रोसेस म्हणतोय. आणि जर आपण दुसऱ्या बाजूला बघितलं, ऑन अदर हँड हीट इज गिव्हन अवे ड्युरिंग द सम फिजिकल चेंज. आता इथेही काही फिजिकल चेंजेस आहेत, रिॲक्शन आहेत, फिजिकल रिॲक्शन आहे. आता ह्या फिजिकल चेंज बघत असताना हीट जर बाहेर पडत असेल म्हणजे हीट काय होते? गिव्हन आउट म्हणजे बाहेर पडते. फॉर एक्झाम्पल, तर बघा, फॉर एक्झाम्पल काय आहे? फॉर्मेशन ऑफ आईस फ्रॉम ए वॉटर. बघा, फॉर्मेशन ऑफ आईस फ्रॉम वॉटर म्हणजेच आधी आपण एंडोथर्मिकमध्ये काय केलं? आईसचं काय केलेलं आहे? लिक्विड केलेलं आहे, म्हणजे वॉटर केलं आहे, म्हणजेच H2O केलेलं आहे. म्हणजेच आईसचं ज्यावेळेस लिक्विड करतोय त्यावेळेस ह्यानं हा काय करतोय? हीट ॲब्सॉर्ब करतोय. हा घेतोय, हीट ॲब्सॉर्ब करतोय. पण आपल्याला काय करायचं आहे? परत फॉर्मेशन ऑफ आईस फ्रॉम लिक्विड्स. म्हणजेच फॉर्मेशन म्हणजेच काय केलं आपण? परत लिक्विडचं काय केलेलं आहे? आईस केलेलं आहे. म्हणजेच काय होते? लिक्विडचं ज्यावेळेस आपण आईस करतो त्यावेळेस काय केली जाते? हीट बाहेर टाकली जाते. काय होते? हीट बाहेर टाकली जाते. किंवा डिझोल्युशन ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड इन वॉटर. आता हा जो सोडियम हायड्रॉक्साईड काय आहे? तर NaOH आहे. हा NaOH काय करायचं आहे? पाण्यात टाकायचं आहे. आणि पाण्यात टाकल्यानंतर आपण काय करतो? स्टरिंग करतो. म्हणजेच त्याला आपण हलवतोय. आणि NaOH पाण्यामध्ये टाकल्यानंतर त्या पाण्यामध्ये काय होते? तर हीट तयार होते. म्हणजेच NaOH डिझॉल्व्ह करत असताना त्याच्यातून काय होते? हीट बाहेर पडते. म्हणजेच गिव्हन
अवे ड्युरिंग द फिजिकल चेंज. एनीवेज जर डिझॉल्व्ह करत असेल तर आपण त्याला फिजिकल चेंजेस म्हणतोय आणि त्यावेळेस हीट काय होते, बाहेर पडली जाते. दिस इज अ एक्झोथर्मिक प्रोसेस. दिस इज अ एक्झोथर्मिक प्रोसेस. आता इन सिंपल वेने एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक प्रोसेस कशी लक्षात ठेवायची बघा. जर आपण आईस लिक्विड आणि लिक्विडचं गॅस करतोय. इन जनरल एक्झाम्पल आहे, आपल्या सर्वांनाच माहिती आहे. आपण हा घरी पण प्रयोग करून बघू शकतो. जर आपण आहे ह्याच्यामध्ये आपण काय केलं, आईस ठेवला. बाहेर जर आईस घेतला आणि बाहेर वातावरणामध्ये ठेवला, तर काय होते, बाहेरून हीट ॲब्सॉर्ब होते आणि त्याचं लिक्विड तयार होतं. म्हणजेच काय केलं, ज्यावेळेस आईसचं लिक्विड करतोय त्यावेळेस हीट ॲब्सॉर्ब केली. पण काय करायचं आपल्याला परत आणखी लिक्विड म्हणजे पाण्याचं वाफ तयार करायची म्हणजे वेपर तयार करायचे, गॅस तयार करायचा. त्यासाठी मग काय करतो आपण जर पाणी काय केलं, तापवायला ठेवलं. म्हणजे काय करतोय, तापवायला ठेवणं म्हणजेच काय करतोय आपण ह्याला हीट देतोय. म्हणजे हीट दिली असता काय होते 100 डिग्री सेल्सियसचा पाण्याची वाफ व्हायला तयार होते. म्हणजेच याचे वेपर होतात. आणि वेपर होतात म्हणजेच काय केलं, H2Oने परत आणखी काय केली, हीट ॲब्सॉर्ब केली. पण आपण याच्या अपोझिट रिएक्शन करत गेलो. अपोझिट म्हणजे काय केलं आपण, जी गॅस आहे किंवा जी वेपर आहे त्या वेपरला कंडेन्स केलं. तर कंडेन्स करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, रिएक्शन एंडोथर्मिक असेल. कंडेन्स करण्यासाठी काय करावं लागेल, तर त्यातून हीट बाहेर काढावी लागेल. त्यानंतर H2Oचं आईस करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, याच्यातली हीट ज्यावेळेस आपण बाहेर काढतो त्यावेळेस काय तयार होते, आईस तयार होते. म्हणजे याच्या अपोझिट जर आपण आईस, लिक्विड आणि गॅस जसं की हीट ॲब्सॉर्ब केली जाते, म्हणजेच एंडोथर्मिक आहे, तसं आपण त्याच्या अपोझिट करत गेलो, म्हणजे याच्यातून हीट बाहेर काढत गेलो आणि आईस तयार करत गेलो, तर ही रिएक्शन कोणती आहे? एक्झोथर्मिक रिएक्शन आहे. आता आपल्याला आपण पुढचा पॉइंट काय बघायचा आहे, आपण लॅबोरेटरीमध्ये H2SO4 डायल्यूट H2SO4 तयार करतोय आणि हे H2SO4 कशा पद्धतीने तयार करायचं आहे, हे मी थोडक्यात सांगते, अगदी सोप्या पद्धतीने. बघा, इन द प्रोसेस डायल्यूशन ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड विथ वॉटर. आता इन लॅबोरेटरीमध्ये H2SO4चा फॉर्म्युला काय आहे? सल्फ्युरिक ॲसिडचा फॉर्म्युला काय आहे? H2SO4. बघा, तर हे H2SO4 लॅबोरेटरीमध्ये काय आहे? कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड. आपल्याला माहिती आहे, जर जे ॲसिड असतात ते कसे असतात? कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड. बरेच ॲसिड अटॅक आपण बघितलेले आहेत. जर आपण ॲसिड अटॅक बघितलेले असतील, हे काय होतं, जर आपण डायरेक्टली जर कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड आपल्या त्वचेवर पडलं, तर ही त्वचा काय होते? बर्न होते, म्हणजे भाजते आणि त्याची जखम अगदी खोलपर्यंत जाते. मग काय केलं जातं, इन लॅबोरेटरीमध्ये जर आपल्याला हे H2SO4 डिझॉल्व्ह करायचं असेल, तर कोणती पद्धत वापरायची हे काय आपल्याला बघायचं आहे. तर बघूया आपण. लेट अस सी हिअर. तर बघा, very large amount of heat is liberated. In this process, dilution of concentrated sulfuric acid with water, very large amount of heat is liberated. आता ज्यावेळेस आपण कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड आहे, हे कॉन्सन्ट्रेटेड आहे समजा आणि ह्याचं जर डायल्यूशन करायचं असेल, तर हे जी प्रोसेस आहे, ही प्रोसेस एक्झोथर्मिक प्रोसेस आहे. कोणती आहे? एक्झोथर्मिक प्रोसेस आहे. आता हा एक्झोथर्मिक प्रोसेस का आहे? तर याच्यातून हीट बाहेर टाकली जाते. हायली एवढी स्ट्राँगली हीट काय केली जाते? लार्ज अमाउंट ऑफ हीट इज लिबरेटेड. म्हणजेच डायल्यूशन ऑफ ॲसिड ही कोणती आहे? एक्झोथर्मिक प्रोसेस आहे. मग त्याचा रिझल्ट काय? ॲज अ रिझल्ट बघा, वॉटर गेट्स इव्हॉपरेट इन्स्टंटेनियसली आणि काय होतं, वॉटर अगदी विदिन सेकंडमध्ये वॉटरचं काय होतं? वेपर तयार होतात. तर इफ इट इज पोअर्ड इनटू कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड. कधी होतात? तर ज्यावेळेस आपण ह्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेटेड ॲसिडमध्ये जर टाकलं, तर हा इन्स्टंटेनियसली काय होतं? तर हे पाण्याची वाफ होते लगेचच. म्हणजेच इन्स्टंटेनियसली हे वेपर तयार होतात आणि विच मे कॉज ॲन ॲक्सिडेंट आणि हे ॲक्सिडेंट होण्याची शक्यता असते. म्हणजे काय केलं बघा, हा जर मी काय केलं, हे पाणी घेतलं, याच्यामध्ये काय आहे? पाणी आहे. हे पाणी घेतलं आणि याच्यामध्ये मी डायरेक्ट असं जर वरून काय केलं, H2SO4 असा ओतला. काय केलं असं? ओतला. काय? H2SO4 कशामध्ये? पाण्यामध्ये. तर इथं काय होतं? ॲक्सिडेंट होण्याची शक्यता असते. ॲक्सिडेंट होण्याची शक्यता असते म्हणजे काय होतं? ज्यावेळेस H2SO4 ज्यावेळेस आपण डायरेक्ट पाण्यामध्ये टाकतो, त्यावेळेस हे जे पाणी आहे, ह्या पाण्याचे वेपर होतात आणि हे ग्लासच्या बाजूला जाऊन असे धडकतात असे.
ग्लासच्या बाजूला जाऊन चिटकतात किंवा हे आपल्या चेहऱ्यावरतीही येऊ शकतात किंवा आपल्या अंगावरतीही येऊ शकतात आणि अशा प्रकारचे ॲक्सिडेंट घडू शकतात आणि त्यामुळे आपला जो त्वचा आहे ती बर्न होण्याची शक्यता असते. डायरेक्ट जर तुम्ही H2SO4 पाण्यात टाकला तर. मग आता ॲक्चुअली ही कशी पद्धत आहे डायल्यूशन करायची हे मी सांगणार आहे. तर बघा काय करायचं. आता हे जर ॲक्सिडेंट टाळायचं असेल तर कशा पद्धतीने H2SO4चं डायल्यूशन करायचं. टू अव्हॉइड दिस, required amount of water is taken in a glass of container and small amount of concentrated sulfuric acid at a time is added with stirring. आता दुसऱ्या बाजूला काय करायचं आहे आपण तर आपल्याला तयार कसं करायचं आहे H2SO4 बघा काय करूया आपण H2SO4 काय करायचं आहे असं एका बीकरमध्ये घ्यायचं आणि बीकरमध्ये सॉरी याच्यामध्ये काय करायचं आधी पाणी घ्यायचं म्हणजेच रिक्वायर्ड अमाउंट ऑफ वॉटर इज टेकन ग्लास आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं पाणी काय करायचं आपल्याला एका ग्लास कंटेनरमध्ये घ्यायचं किंवा आपण बीकर म्हणूया याला बीकरमध्ये घेतलं आणि काय करायचं स्मॉल अमाऊंट ऑफ एक दुसरा बीकर घ्या किंवा टेस्ट ट्यूब घ्या कशामध्येही काय करायचं एक H2SO4 घ्या स्मॉल अमाऊंटमध्ये घ्यायचं आहे स्मॉल अमाऊंटमध्ये आणि हे टाकत असताना अगदी असं ओतायचं नाही आहे तर काय करायचं आहे ॲट अ टाईम हा जो सल्फ्युरिक ॲसिड काय करायचं आहे आपल्याला हळूहळू टाकायचं आहे अगदी हळूहळू काय करायचं आहे टाकत जायचं आहे आणि टाकत असताना आपण काय करायचं आहे एका रॉडने हे स्टर करत राहायचं आहे काय करायचं आहे हे स्टिरिंग म्हणायचं याला. काय म्हणायचं स्टरिंग करत राहायचं आहे आणि देअर फोर द ओनली ए स्मॉल अमाऊंट ऑफ हीट रिब्लेटेड ॲट अ टाईम ज्यावेळेस आपण हळूहळू ह्याच्यामध्ये टाकतो त्यावेळेस स्मॉल अमाऊंट हीट इज लिबरेटेड आणि याच्यातून काही अमाऊंट ऑफ हीट काय होते लिबरेट होते ज्यावेळेस आपण पाण्यात H2SO4 टाकतो तर आपण ॲक्च्युली जर प्रयोग केला तर हे जे वॉटर आहे हे वॉटर तुम्हाला गरम बघायला मिळेल अगदी याच्यातून हीट बाहेर पडते या पद्धतीने काय केलं जातं H2SO4 लॅबोरेटरीमध्ये तयार केला जातो आपल्याला नेक्स्ट पॉईंट काय बघायचं आहे टू कॅरी आउट एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक प्रोसेस आपल्याला काय प्रोसेस आहे ती करून बघायची आहे ट्राय दिस म्हटलेलं आहे करून बघायचे त्यासाठी काय अपरेटस लागणार आहे टू प्लास्टिक बॉटल्स मेजरिंग सिलेंडर आणि थर्मामीटर एक्सेट्रा आणि केमिकल्सचं काय लागणार आहेत तर पोटॅशियम नायट्रेट सोडियम हायड्रॉक्साईड वॉटर एक्सेट्रा आता सोडियम हायड्रॉक्साईड बिंग कोरोजिव्ह अँड हँडल इट केअरफुली इन प्रेझेन्स ऑफ टीचर आता एकदम सोडियम हायड्रॉक्साईड हा केअरफुली काय करायचं आहे आपल्याला हँडल करायचं आहे तर बघा आता प्रोसिजर काय आहे तर आपल्याला काय करायचं आहे तर 100 ml वॉटर घ्यायचं आहे इने इच ऑफ दी 2 प्लॅस्टिक 2 प्लॅस्टिकच्या बॉटल घ्यायच्या आहेत आणि 2 प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये आपल्याला 100 ml वॉटर घ्यायचं आहे दोन्हीमध्येही आणि आपल्याला माहिती आहे जी प्लॅस्टिक बॉटल आहे ती कशी आहे इन्सुलेटर ऑफ हीट आहे त्याच्यातून हीट काय म्हणजे आपल्याला हीट इन्सुलेटर आहे प्लॅस्टिक हा कसा असतो इन्सुलेटर म्हणजे त्यातून हीट असं अगदी बाहेर पडत नाही ते आतमध्येच राहते म्हणजे हीट आपण काय करू शकतो मेजर करू शकतोय आतमध्ये म्हणून आपण काय करतोय प्लॅस्टिक बॉटल वापरतोय द डिसिपेशन ऑफ द हीट कॅन बी प्रिव्हेंटेड म्हणजे आपण ती हीट आहे ती ही आतमध्ये रोखून ठेवू शकतो आणि आपण ती मोजू शकतोय थर्मामीटरने नोट द टेम्परेचर ऑफ द वॉटर इन ए बॉटल आणि टेम्परेचर मोजायचं आतील पाण्याचं बॉटलमध्ये आणि त्याच्यामध्ये काय करायचं आहे पुट द 5 ग्रॅम ऑफ पोटॅशियम नायट्रेट टाकायचं एका बॉटलमध्ये आणि काय करायचं आणि ती शेक करायचे बॉटल काय करायचे शेक करायचे आणि त्यावेळेस ते टाकल्यानंतर त्याचं काय करायचं शेक दी बॉटल आणि त्याचं टेम्परेचर मोजायचं थर्मामीटरने आणि त्यानंतर दुसऱ्या बॉटलमध्ये 5 ग्रॅम सोडियम हायड्रॉक्साईड टाकायचं आणि काय करायचं तेही काय करायचं शेक करायचं आणि त्यानंतर त्याचं टेम्परेचर मोजायचं बघा मी या पद्धतीने सांगते हा काय केले आपण 100 ml दोन्हीतही हे 2 बॉटल आहेत ह्या प्लॅस्टिकच्या बॉटल आहेत आणि ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे तर 100 ml वॉटर घेतलेलं आहे 100 ml 100 ml दोन्हीमध्येही वॉटर घेतले आता याच्यामध्ये काय करायचं हे दोन्हीमध्येही पाणी घेतल्यानंतर ह्या दोन्हीचंही टेम्परेचर मोजून घ्यायचं आहे कशाने थर्मामीटरने हे मोजून घेतलं टेम्परेचर फॉर एक्झाम्पल काही टेम्परेचर असू द्या तुमचं तर याचं जर वॉटरचं टेम्परेचर ॲट अ रूम टेम्परेचरला 25 डिग्री सेल्सिअस असेल असं समजा दोन्ही टेम्परेचर मेजर केलेत आता जी पहिली बॉटल आहे त्याच्यामध्ये काय करायचं आहे KNO3 ॲड करायचं आहे किती करायचं आहे 5 ml म्हणजे काय करायचं आहे 5 ग्रॅम काय करायचं आहे ॲड करायचं आहे 5 ग्रॅम ॲड करायचं काय करायचं आहे KNO पोटॅशियम नायट्रेट काय केलं याच्यामध्ये टाकायचं आता हे टाकल्यानंतर हे काय करायचं शेक वेल म्हणजे हे स्टरिंग करायचं म्हणजे हलवायचं
हे जे द्रावण तयार होते काय करायचं आपल्याला शेक करायचं, हलवत राहायचं आणि ज्यावेळेस हा KNO3 पोटॅशियम नायट्रेट आतमध्ये विरघळेल, ह्यामध्ये टोटल पूर्णपणे विरघळेल, त्यावेळेस रिटर्न काय करायचं त्याचं टेम्परेचर मोजायचं आणि जे काही येईल ते टेम्परेचर लिहायचं. म्हणजेच KNO3 आधीचं T1 टेम्परेचर, T1 काय असेल 25 डिग्री सेल्सिअस आणि त्यानंतरचं हे KNO3 टाकल्यानंतरचं टेम्परेचर. त्यानंतर सेम हिअर NaOH. याच्यामध्येही काय करायचं आहे 5 ग्रॅम NaOH टाकायचं आहे दुसऱ्या बॉटलमध्ये आणि त्यानंतर काय करायचं आहे NaOH मध्येही टेम्परेचर T1 जर आपण कशाच केले T1 टेम्परेचर ही पाण्याचं टेम्परेचर आहे H2Oचं T1 H2Oचं टेम्परेचर आणि पाण्यामध्ये त्यानंतर NaOH टाकल्यानंतरचं टेम्परेचर T2 आहे आणि ते काय करायचं आपल्याला नोट डाऊन करायचं आणि ऑब्झर्व करायचं आणि ऑब्झर्व केल्यानंतर मग रिॲक्शन एक्झोथर्मिक हीट बाहेर पडते की नाही आपल्याला बघायचं आहे. आता जो KNO3 आहे ज्यावेळेस आपण 100 ml आपण वॉटरमध्ये ॲड करतोय त्यावेळेस हा डिझॉल्व होण्यासाठी बाहेरून हीट काय केली जाते, हे जे पाणी आहे याच्यामध्ये KNO3 टाकतो आणि डिझॉल्व करतोय तर ह्याच्यामध्ये काय केली जाते, हीट ॲब्सॉर्ब केली जाते. काय केली जाते, हीट ॲब्सॉर्ब. म्हणजे हीट ॲब्सॉर्ब केली जाते म्हणजे ही रिॲक्शन कोणती आहे, एंडोथर्मिक रिॲक्शन आहे. काय आहे, एंडोथर्मिक रिॲक्शन आहे. आणि दुसरी बॉटल घेतली आपण आणि दुसऱ्या बॉटलमध्ये जर NaOH टाकला तर याच्यातून काय होते, तर हे सोल्युशन आहे हे काय होते, तर आपल्याला टेम्परेचर मोजल्यानंतर याचं टेम्परेचर वाढेल. काय होईल, टेम्परेचर समजा फॉर एक्झाम्पल लिहिते मी, याचं टेम्परेचर झालं 27 डिग्री सेल्सिअस आणि याचं काय होईल, टेम्परेचर कमी होईल. आणखी काय करतो, हीट बाहेरून ॲब्सॉर्ब केली जाते आणि सोल्युशनमध्ये हीट बाहेर पडणार नाही, एक तर कॉन्स्टंट राहील किंवा हीट याची कमी होईल 24 डिग्री सेल्सिअस. म्हणजे हीट काय केली, आणखी ॲब्सॉर्ब केली. कुठून, बाहेरून हीट ॲब्सॉर्ब केली. म्हणजेच याच्यातून हीट बाहेर पडली, हीट काय होते, वाढते 25 ची 27 डिग्री सेल्सिअस. म्हणजेच इथं काय केलेलं आहे, हीट रिलीज. म्हणजे हीट काय होते, रिलीज होते, गिव्हन आउट होते. म्हणून आपण याला काय म्हणतो, एक्झोथर्मिक प्रोसेस म्हणतोय. यालाच काय म्हणतो आपण, एक्झोथर्मिक प्रोसेस. पण हे दोन्ही प्रयोग केले आहेत, हे प्रयोग दोन्हीही कसे आहेत, तर डायल्यूशन करतोय आपण. इथं काय करतोय, इथं आपण डायल्यूशन करतोय. म्हणजेच एक दोन कंपाऊंड घेतलेत आणि त्याचं फक्त डायल्यूशन, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची केमिकल रिॲक्शन होत नाही, ओन्ली डायल्यूशन होते. म्हणजेच समजलं काय केलं, म्हणजेच याचं काय होईल, टेम्परेचर वाढेल, याचं टेम्परेचर कमी होईल. KNO3 याच्यामध्ये हीट ॲब्सॉर्ब केली जाते म्हणून याला आपण एंडोथर्मिक म्हणतो. NaOH टाकल्यानंतर हीट गिव्हन आउट होते, बाहेर टाकली जाते आणि याला म्हणतो आपण एक्झोथर्मिक. याचं टेम्परेचर काय होते, इन्क्रीज होते. टेम्परेचर इथं लिहिलेलंच आहे ऑलरेडी, टेम्परेचर इन्क्रीजेस आणि इथं टेम्परेचर डिक्रीजेस. टेम्परेचर इथे इन्क्रीज होईल आणि इथं काय होईल, टेम्परेचर डिक्रीज होईल. आता त्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे, काही रिॲक्शन बघूया. आपण काही प्रोसेस बघितल्या डायल्यूशनच्या, आता आपण काय बघणार आहोत, काही रिॲक्शन बघणार आहोत. आता बऱ्याच रिॲक्शन आहेत की हीट बाहेर टाकतात आणि बऱ्याच अशा रिॲक्शन आहेत की हीट घेतली जाते. तर बघूया आपण एक्झाम्पल. आता पहिले एक्झाम्पल आहे काय बघा, कॅल्शियम कार्बोनेट. ऑलरेडी आपण हे बघितलेलं आहे. कॅल्शियम कार्बोनेटला जर आपण काय केली, सॉलिड स्टेटमध्ये जर आपण हीट दिली, काल आपण ॲक्टिव्हिटी बघितलेली आहे, जर कॅल्शियम कार्बोनेटला हीट दिली तर आपण याच्यामध्ये कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतोय. कॅल्शियम ऑक्साईड खाली राहतोय आणि कार्बन डायऑक्साईड गॅसच्या स्वरूपात लिबरेट होतोय. आणि ही रिॲक्शन कोणती आहे, एंडोथर्मिक. काय एंडोथर्मिक आहे, तर हा कॅल्शियम कार्बोनेट हा काय करतोय, हीट ॲब्सॉर्ब करतोय. म्हणून ही काय आहे, एंडोथर्मिक प्रोसेस आहे. तर नेक्स्ट वन काय बघूया आपण. आता हा कॅल्शियम ऑक्साईड आहे आणि इन सॉलिड स्टेटमध्ये आहे. हा कॅल्शियम ऑक्साईड जर आपण पाण्यात टाकला, कॅल्शियम ऑक्साईड काय केला आपण, पाण्यात टाकला, तर तयार काय होते, तर कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार होईल. काय तयार होईल, कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार होईल, ॲक्वियस स्टेट. ज्यावेळेस आपण कॅल्शियम ऑक्साईड पाण्यात टाकतो त्यावेळेस कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार होतो, त्यावेळेस इथं हीट बाहेर पडते. हे जे सोल्युशन आहे हे सोल्युशन गरम होते. काय होते, गरम होते. म्हणजे कॅल्शियम हायड्रॉक्साईड
इथं काय केली जाते, हीट बाहेर टाकली जाते. हीट जेव्हा बाहेर टाकली जाते तेव्हा इथं लिहिलं जातं आणि हीट दिली जाते हा ट्रायंगलमध्येही लिहिला जातो. ज्यावेळेस दिली जाते तो त्यावेळेस ट्रायंगलमध्येही लिहिला जातो किंवा या पद्धतीनं दाखवलेला आहे. म्हणजेच इथं काय आहे, एंडोथर्मिक आणि हीट बाहेर टाकली म्हणजे हीट इज गिव्हन आउट फ्रॉम द प्रॉडक्ट साइड इज कॉल्ड ॲज एक्झोथर्मिक रिएक्शन. मग याच्यामध्ये आपल्याला काही यूज युअर ब्रेन पॉवर असं विचारलेलं आहे. काही क्वेश्चन विचारले आहेत. क्वेश्चन बघूया आपण. व्हॉट इज द डिफरन्स इन प्रोसेस ऑफ डायल्यूशन अँड केमिकल रिएक्शन? आपल्याला काय विचारलंय? तर डिफरन्स विचारलाय. डायल्यूशन म्हणजे काय आणि केमिकल रिएक्शन म्हणजे काय? बघा, डायल्यूशन म्हणजे काय? जर आपण काय केलं, हा NaOH आहे सॉलिड स्टेटमध्ये आणि काय केलं आपण, हा पाण्यात टाकला आणि पाण्यात टाकला म्हणजेच आपल्याला इथं काय तयार होतोय, NaOH इन ॲक्वियस सोल्युशन तयार होईल. प्लस आपल्याला काय होईल, हीट बाहेर पडेल. काय होते, हीट बाहेर पडते. तर आपण काय करूया, ही झालं डायल्यूशन. काय झालं, डायल्यूशन. म्हणजेच इथं आपण ऑलरेडी रिएक्शन केलेली आहे. इथं ऑलरेडी आपण एक्सपेरिमेंट बघितलंय. काय केलंय मी, फक्त NaOH पाण्यात टाकला आणि फक्त डिझॉल्व्ह केला. डिझॉल्व्ह होतोय आणि ॲक्वियस सोल्युशन तयार होते. यालाच म्हणतो आपण डिझॉल्यूशन. म्हणजेच आपण पाण्यामध्ये जर NaOHचं द्रावण तयार करत असू तर आपण याला ॲक्वियस NaOH सोल्युशन म्हणतो. याला डायल्यूशन म्हणायचं. आणि दुसरं काय आहे, तर आपल्याला केमिकल रिएक्शन बघायचे. म्हणजे बघा, जर मी काय केलं, कॅल्शियम ऑक्साईड हा जर मी काय केला, पाण्यात टाकला. तर पाण्यात टाकला म्हणजे हा याचं डिझॉल्यूशन होत नाही, तर याच्यामध्ये रिएक्शन होते. तर काय रिएक्शन होते बघा, तर याच्यामध्ये कॅल्शियम हायड्रॉक्साईड मिळतोय आपल्याला. वी गेट कॅल्शियम हायड्रॉक्साईड अँड इन ॲक्वियस अँड याच्यातूनही काय होते, उष्णता बाहेर पडते. म्हणजे हीट बाहेर पडते आणि हीट बाहेर पडते म्हणजे ही काय आहे, केमिकल रिएक्शन आहे. काय आहे, केमिकल रिएक्शन आहे. समजलं? डायल्यूशन आणि केमिकल रिएक्शनमध्ये फरक काय आहे? डायल्यूशनमध्ये ओन्ली हीट बाहेर पडते, आपल्याला फक्त ॲक्वियस सोल्युशन मिळतं. पण आपण रिएक्शनमध्ये आपल्याला प्रोडक्ट बदलतोय. त्याला आपण म्हणतो केमिकल रिएक्शन. दोन्हीमध्येही हीट बाहेर टाकले म्हणजे दोन्हीही रिएक्शन कशा आहेत, तर एक्झोथर्मिक आहेत. एक्झोथर्मिक. दोन्हीही रिएक्शन कशा आहेत, तर एक्झोथर्मिक रिएक्शन आहेत. आणि ह्या दोन्ही रिएक्शनमध्ये ज्यावेळेस NaOH आहे, ज्यावेळेस हा जो आहे तो स्ट्रॉंग बेस आहे, म्हणजेच तीव्र आम्लारी म्हणतो आपण याला. हा स्ट्रॉंग बेस आहे आणि हा जो आहे हा अगदी वीक बेस म्हणून हा काम करतो. स्ट्रॉंग बेस आणि वीक बेस. म्हणजेच आपण आज काय बघितलं, एक्झोथर्मिक रिएक्शन आणि एंडोथर्मिक रिएक्शन आणि त्याच्या प्रोसेस. आणखी एकदा बघा, एंडोथर्मिक म्हणजे हीट ॲब्सॉर्ब करणे, एक्झोथर्मिक म्हणजे हीट बाहेर टाकणं. त्याच्या काही प्रोसेस बघितल्या आपण, फिजिकली चेंजेस, काही फिजिकल चेंजेस होऊन ज्या रिॲक्शन आहेत त्याही बघितल्या आणि आपण काही रिॲक्शन वाईजही बघितल्या. त्यानंतर आपण काय बघितलं, आपल्याला काय बघायचं आहे, नेक्स्ट क्वेश्चन, डज अ न्यू सबस्टन्स फॉर्म फेन सोल्यूट डिझॉल्व इन द सॉल्वंट. आता बघा, डज न्यू सबस्टन्स फॉर्म फेन सोल्यूट डिझॉल्व इन ए सॉल्वंट. ज्यावेळेस आपण सॉल्वंट आहे म्हणजे पाणी आहे आणि त्याच्यात जर सोल्यूट टाकला तर काय विचारलं, तर न्यू सबस्टन्स मिळेल का? तर आता याच्यामध्ये आपण डायल्यूशन करण्यावरून आहे. तर मी काय केले बघा, पहिल्या रिएक्शनमध्ये नाही, आपण जर NaOH बघितला, हा जर NaOH बघितला, मी पाण्यात टाकला, तर याच्यामध्ये मात्र आपल्याला काय मिळालं आहे का? काय मिळालं नाहीये? याच्यामध्ये न्यू सबस्टन्स मिळालाय का? नाही मिळाला. पण पण मी काय केलं, हा जर कॅल्शियम ऑक्साईडमध्ये पाण्यामध्ये टाकला, तर काय केलंय, इथं न्यू सबस्टन्स मिळालाय. म्हणजे आपल्याला जी कोणत्या प्रकारची रिएक्शन आहे त्याच्यावर डिपेंड आहे, की आपल्याला काय मिळते ते. डझ न्यू सबस्टन्स मिळतोय की नाही. म्हणजेच याच्यामध्ये डिझॉल्यूशन असेल तर न्यू सबस्टन्स मिळणार नाही. म्हणजे न्यू सबस्टन्स मिळणार नाही. डिझॉल्यूशन असेल तर न्यू सबस्टन्स मिळत नाही. जर केमिकल रिएक्शन या पद्धतीचे असेल तर आपल्याला न्यू सबस्टन्स मिळेल. थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ.